नमस्कार. कधी असं जाणवतं का की आपलंच मन आपल्या विरोधात काम करतंय? जणू काही आत एक सततची लढाई सुरू आहे. पण विचार करा, जर मी म्हटलं की ही लढाई जिंकण्याचा एक खूप सोपा मार्ग आहे, ज्यामुळे एक खोल शांतता आणि आनंद मिळू शकतो. चला, आज आपण याच फील गुड डिफॉल्ट बद्दल जाणून घेऊया. आपल्या सगळ्यांच्या मनात दोन आवाज असतात, हो ना? एक आवाज जो म्हणतो सगळं ठीक आहे, शांत रहा, आणि दुसरा आवाज जो सतत काळजी करत असतो, असं झालं तर, तसं झालं तर. चला जरा जवळून बघूया की हे दोन आवाज नक्की आहेत तरी कोण. चला, एक कल्पना करूया. समजा आपल्या मनाच्या दारावर दोन पहारेकरी उभे आहेत. पहिला आहे मनाचा राखणदार. तो अगदी शांत, कृतिशील आहे. त्याचं काम साधं आहे, फक्त गेट उघडणं आणि बंद करणं, कोणताही अनावश्यक विचार नाही. आणि दुसरा आहे डोक्याचा पंडित, जो सतत बडबड करत असतो. त्याच्याकडे खरं तर काहीच काम नाहीये, पण विचारांचा प्रचंड गोंधळ आहे. एक आपलं रक्षण करतो आणि दुसरा फक्त आपल्याला थकावतो, आपली सगळी ऊर्जा शोषून घेतो. आणि हा डोक्याचा पंडित तर थांबायचं नावच घेत नाही. प्रत्येक लहान सहान गोष्टीचं विश्लेषण करत राहतो. गाडी कोणती आहे, तिचा नंबर शुभ आहे की अशुभ, अरे रे, समोरचा माणूस आपल्याबद्दल काय विचार करत असेल. या न संपणाऱ्या विचारांच्या गदारोळात आपलं मन पार हरून जातं आणि थकून जातं. आणि हा सगळा गोंधळ आपल्याला कुठे घेऊन जातो? तर एका महत्त्वाच्या सत्याकडे. अतिविचार हा आनंदाचा चोर आहे. हे वाक्य अगदी मनात कोरून ठेवा. जितके जास्त अनावश्यक विचार, तितका आपला नैसर्गिक आनंद आपल्यापासून दूर जातो. इतकं साधं आणि तितकंच महत्त्वाचं आहे हे. पण एक खूप चांगली बातमी आहे माहितीये. आनंदी असणं किंवा चांगलं वाटणं ही आपली मूळ नैसर्गिक अवस्था आहे. अगदी फॅक्टरी सेटिंगच म्हणा ना. जसं एखादा नवीन फोन असतो ना, तसंच. या विचारांच्या गोंधळानं फक्त या सेटिंगमध्ये थोडी गडबड केलीये, पण ती सेटिंग बदललेली नाहीये. चला, हे समजून घेण्यासाठी एक साधंसं उदाहरण घेऊया. विचार करा, बाहेर धो-धो पाऊस पडतोय. आता साधा प्रश्न आहे, जर आपण आपल्या घरात आरामात बसलो असू, तर बाहेरचा पाऊस आपल्याला भिजवू शकेल का? नाही, बरोबर? शक्यच नाही. आणि हाच नियम अगदी तंतोतंत आपल्या आयुष्यालाही लागू होतो. परिस्थिती ती त्या पावसासारखी आहे. ती नेहमी बाहेर घडते, आणि आपल्या भावना त्या आपल्या आतल्या सुरक्षित खोलीसारख्या आहेत. याचा अर्थ काय? तर बाहेर काहीही होऊ दे, आत कसं वाटून घ्यायचं हे बऱ्याच अंशी आपल्या हातात असतं. मग प्रश्न हा आहे की असं असूनही लोक आतून म्हणजे भावनिकदृष्ट्या का भिजतात? याचं कारण अगदी सोपं आहे. कारण आपण बाहेरच्या समस्यांना, त्रासाला, विचारांना आपल्या आत ओढून घेतो. ती एक सवयच होऊन बसली आहे आपली. पण इथे एक चांगली गोष्ट अशी आहे की आपल्या आत एक खूप शक्तिशाली रक्षक आहे. त्याला आपण म्हणूया फील गुड मध्यस्थ. त्याचं काम काय? तर बाहेरची परिस्थिती आणि आपल्या आतल्या भावना यांच्यामध्ये एक ढाल बनून उभं राहणं आणि आपल्या आतली शांतता टिकवून धरणं. आणि या रक्षकाचा सल्ला इतका साधा आहे की कदाचित विश्वास बसणार नाही. तो फक्त इतकंच म्हणतो, स्वतःला मुद्दामहून वाईट वाटवून घेणं थांबवा. तुम्ही ज्या क्षणी हे थांबवाल, त्याच क्षणी तुमची ती मूळ आनंदी अवस्था आपोआप कोणत्याही प्रयत्नाशिवाय परत येईल. हे अजून चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हे उदाहरण बघा. समजा 1 करोडपती माणूस आहे आणि तो काही गरीब लोकांमध्ये उभा आहे. तर त्याला स्वतःबद्दल गरीब वाटेल का? अजिबात नाही. का? कारण त्याची आंतरिक ओळख, त्याची इनर आयडेंटिटी ही श्रीमंतीची आहे. बाहेरील परिस्थितीमुळे ती बदलत नाही. आणि हाच मुद्दा आपल्याला लागू होतो. जर आपली आंतरिक ओळख, आपली डिफॉल्ट सेटिंग हीच फील गुड असेल, तर बाहेर कितीही समस्यांचा पाऊस कोसळू दे, त्या आपल्याला आतून भावनिकदृष्ट्या गरीब किंवा दुःखी नाही करू शकत. तर मग आपल्या ह्या नैसर्गिक फील गुड सेटिंगवर परत कसं जायचं? त्यासाठी फक्त 3 सोपी पावलं उचलायची आहेत. पहिलं, मनाला सोपं करायचं, त्यातली गुंतागुंत कमी करायची. दुसरं, डोक्यातले ते अनावश्यक विचारांचा आवाज आहे ना, तो कमी करायचा, शांत करायचा. आणि तिसरं, आपल्या आतल्या त्या रक्षकाला, त्या फील गुड मध्यस्थाला पुन्हा कामाला लावायचं. चला, तर आजच्या या चर्चेतली काही महत्त्वाची सूत्रं पुन्हा एकदा लक्षात ठेवूया. पहिलं, चांगलं वाटणं ही आपली डिफॉल्ट सेटिंग आहे. दुसरं, अतिविचार आपला आनंद चोरतो. तिसरं, जोपर्यंत आपण आत आहोत, बाहेरचा पाऊस आपल्याला भिजवू शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे आतून मजबूत आहे त्याला बाहेरचं जग हलवू शकत नाही. आणि या सगळ्याचा सार काय? तर तो खूप सुंदर आणि सोपा आहे. जेव्हा आपण मनाला सोपं करतो, विचारांना शांत करतो आणि आपल्या त्या नैसर्गिक फील गुड अवस्थेत परत येतो, तेव्हाच आपलं आतलं विश्व खऱ्या अर्थाने फुलून येतं. ही शांतता आणि हा आनंद शोधायला कुठे बाहेर जायची गरज नाहीये. ते आपल्या आतच आहे. फक्त त्यावर जमलेली विचारांची धूळ थोडी बाजूला सारायची आहे.